आपल्याला करू आपल्याला सर्वांना आठवत असेल तर मागच्या आठवड्यात आपण एक पत्रकार परिषद घेतली होती. महानगरपालिकेचं जे कचरा उचलण्याचं जे टेंडर आहे, ज्या निविदा आहेत, त्या निविदामध्ये कोण कोण कॉन्ट्रॅक्टर क्वालिफाय होणार हे निविदा उघडायच्या आधी आपण सांगितलं होतं. त्याप्रमाणे त्यांची लिस्ट आली बाहेर. त्या लिस्टमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जी नावं जाहीर केली होती तीच नावं त्या लिस्टमध्ये आली. त्यानंतर आम्ही सन्माननीय आयुक्त भूषण गगराणी साहेब यांना एक पत्र दिलं होतं. त्या पत्रामध्ये आम्ही सांगितलं की ही सगळी निविदा प्रक्रिया भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे. एक पांड्या नामक इसम हा महानगरपालिकेत वारंवार फिरत असतो आणि त्याच्याकडनं या निविदा सेट गेलेल्या हा आमचा थेट आरोप आहे. तर या आरोपासंदर्भात आपण चौकशी करावी अशी आम्ही त्यांना मागणी केली. त्यानंतर शुक्रवारी हे सगळे कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांची माणसं किंवा कॉन्ट्रॅक्टरची माणसं आपण म्हणू शकतो, जास्त संयुक्तिक ठरेल, हे सातत्याने किरण दिगावकर यांच्या कॅबिन बाहेर बसले होते शुक्रवारी. आणि त्यांच्या कॅबिन बाहेर सगळी कागदपत्र नीट करण्याचा प्रयत्न ते चालू होतात. त्याचा एक फोटो दाखवतो. आमचे काही लोक तिथे उपस्थित होते. फोटो मी लवकरच दाखवतो तुम्हाला. कसे कॉन्ट्रॅक्टर हे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या केबिन बाहेर बसलेले असतात. त्यांच्या केबिन मध्ये स्वतःच केबिन असल्यासारखी ये जा करतात. किरण दिगावकरांच्या ऑफिसच्या इथलं सीसीटीव्ही फुटेज हे जप्त करावं महापालिकेने. आणि हे कॉन्ट्रॅक्टर तिथे काय करत होते, ही कॉन्ट्रॅक्टरची माणसं तिथे काय करत होती, हे जनतेला स्पष्ट झालं पाहिजे, ही आमची मागणी आहे. आता आज महानगरपालिकेमधले जे क्वालिफाय झालेले कॉन्ट्रॅक्टर होते त्यापैकी कोणाकोणाला टेंडर मिळणार आहे याची यादी आम्ही आज जाहीर करणार आहोत. ती यादी खालीलप्रमाणे आहे. चार कंपन्या आहेत ज्यांना 100% कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहे. दिल्ली वेस्ट मॅनेजमेंट, नफजगड प्रायव्हेट लिमिटेड, मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड, एजी एन्व्हायरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि प्राइम सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड. यातली गुजरातची कंपनी आहे, दिल्लीची आहे, हैदराबादची आहे. आता पाचवी कंपनी जी आहे, या पाचव्या कंपनीचं सध्या आपण जो घोटाळा उघड केला त्यानंतर सगळ्याच बाहेरच्या कंपन्या नको म्हणून पाचवी कुठल्या तरी मुंबईतल्या कंपनीला काम द्यावं या संदर्भातली चर्चा आणि हालचाली या महानगरपालिकेत चालू आहे. त्यामुळे या 2-3 दिवसात कदाचित ते पाचवी कंपनी डिसाईड करणार आहेत की झालं की पाचव्या कंपनीचे नाव मुंबईतल्या कोणाला मिळणार आहे आम्ही देणार आहोत. हे याच्यासाठी नाव येत आहे कारण आम्ही जे घोटाळा उघड केला की सगळ्या बाहेरच्या कंपन्यांना काम मिळत आहे म्हणून नावापुरती का होईना पाचवी कंपनी मुंबईतली असावी या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चाललेले आहेत. आता महत्वाचा विषय, ह्या सगळ्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आम्ही आयुक्तांना 24 तारखेला एक पत्र दिलं. आमचे केतन नाईक त्यांनी एक पत्र दिलं. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याअंतर्गत कचरा संकलन वाहतुकीसाठी लागणारे चालक व स्वच्छक निघणाऱ्या नवीन निविदा याबाबत चर्चा करण्याकरिता आमच्या शिष्टमंडळास वेळ द्यावा ही विनंती. हे पत्र अजूनपर्यंत आयुक्त आम्हाला वेळ द्यायला तयार नाहीये. आपल्या माध्यमातून माझी सन्माननीय आयुक्तांना विनंती आहे, आम्हाला वेळ द्या याची चर्चा करायला. नाही तर आयुक्त कार्यालयाबाहेर जो गोंधळ होईल त्याला स्वतः आयुक्त जबाबदार राहतील हे त्यांनी लक्षात ठेवावं. आम्हाला काय कुठला गोंधळ घालायचा नाहीये, पण जर तुम्ही वेळच देणार नसाल आणि घोटाळ्याबाबत
मूग गिळून गप्प बसणार असाल तर आम्ही ते सहन करणार नाही. नंबर 1, आम्ही सगळीकडे बॅनर लावलेली आहेत आणि या बॅनरच्या माध्यमातून आम्ही जाहीर करतो की कुठल्या कंपन्यांना काम मिळालं. म्हणजे कशा पद्धतीचा घोटाळा हजारो कोटींचा या कंपन्या करतायत. बरं, जी टेंडर कॉस्ट आहे त्याच्यापेक्षा 35 ते 40% जास्तीचं कंत्राट त्या लोकांना मिळणार आहे. हे पैसे शेवट तुमचे आमचे कर स्वरूपातले पैसे आहेत, ज्या संदर्भातला हा घोटाळा होतोय. बाहेरच्या कंपन्या येऊन जर महानगरपालिकेला आमच्या लुटणार असतील, आमच्या करदात्यांना लुटणार असतील तर ते आम्ही खपवून घेणार नाही. हा इशारा आम्ही याच्याबद्दल देतोय. आयुक्तांनी लवकर वेळ द्यावी, याच्यावर चर्चा करावी, याच्यावर चौकशी करावी. नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने आंदोलन करेल आणि त्याची जबाबदारी आयुक्तांची असेल. आयुक्तांना तुम्ही पत्र दिलं होतं, आयुक्तांनी त्या संदर्भात काही उत्तर दिले का तुम्ही भेटीचं? तेच सांगितलं ना तुम्हाला. त्यांनी अजून आम्हाला वेळ दिलेली नाही. जर 2-3 दिवसात वेळ नाही दिली तर मग आम्ही आमच्या पद्धतीने आयुक्तांच्या दालनाबाहेर आम्ही आमचं आंदोलन करू. तो फोटो दाखवतो. मी तुम्हाला मगाशी जे सांगितलं की यंदा मुंबईच्या रस्त्यावर 8% खड्ड्यांची संख्या जी ती वाढलेली आहे. रिपोर्ट समोर आले. तर मला असं वाटतं बघा, खड्ड्यांच्या संदर्भात एक महत्वाचा विषय असा आहे की महापालिकेचं एक पॉटोलचं ऍप होता. त्या ऍप मध्ये लोकांनी रिपोर्ट करायचा होता की कुठे खड्डे आहेत, काय आहे. तो ऍप महापालिकेने का बंद केला हा महत्वाचा प्रश्न. तो ऍप का बंद केला? पॉटोलचा ऍप जो होता त्याच्यामध्ये लोक रिपोर्ट करू शकत होते खड्डे, तो बंद का केला? जर तो रिपोर्ट करणारा जो ऍप ठेवला असता तर नेमकी किती खड्ड्यांची संख्या आहे, काय आहे हे तुम्हाला ट्रान्सपरन्सी त्याची दिसली असती. प्रश्न असा होता याला धरून टिळक ब्रिजचं काम आता सध्या सुरू आहे. आगामी काळामध्ये ते ब्रिज जीर्ण झालेले ते पाडून नंतर नवे पूल बांधले जातात. त्याच्यामध्ये आता टिळक ब्रिज सुद्धा बांधकाम होताना पाहायला मिळतं. मात्र रस्त्याच्या कडेला, ब्रिजच्या कडेला जो काही नवा रस्ता बांधलेला आहे त्या रस्त्यावरती पूर्णपणे खड्ड्यांचं साम्राज्य झालेलं आहे. त्यामुळे जिथे पूर्वीप्रमाणे वाहतूक चालू होती तिकडेच चालू आहे वाहतूक. तर बऱ्याच ठिकाणी खड्ड्यांमुळे आज मला असं वाटतं यांनी पण ट्विट केलेलं आहे, वाकोला पोलिसांनी ट्विट केलेलं आहे की खड्ड्यात याची गंभीरपणे महापालिकेने दखल घेतली. मी मुळात तेच सांगतो ना तुम्हाला, आज महापालिकेवर कोणाचाच कंट्रोल नाहीये. त्यामुळे अधिकारी बेफाम झालेले आहेत आणि मनमानी पद्धतीने कारभार चालू आहे. रस्त्याच्या बांधकामामुळे सातत्याने कंत्राटदारांना जे कंत्राट देऊन तिकडे सुद्धा भ्रष्टाचार होताना नाही, आता तर शिंदे साहेब म्हणालेले की पुढच्या वेळा खड्डे होणार नाहीत म्हणून. मला असं वाटतं त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. उदय सामंत भेट घेणार होता. चला.